काय बनवणार आहे? बघ किती सारे चॉकलेट, बघ एवढे सारे चॉकलेट आणले बघ. I give you a 5-star rating. Here, all my pulses. Say that. I love you. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आहे ग्रितिकच्या पप्पांचा वाढदिवस आणि त्यांना मला आज काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. पण गिफ्ट काय देऊ तेच कळत नाही आहे. मी बरंचसं मोबाईलवर स्क्रोल केलं, मोबाईलवर पण बघितलं, पण ती काही आयडिया आणि माझ्या मनातली काही आयडिया असे करून मी एक गिफ्ट बनवत आहे. विकत आणायचं नाही आहे, मला घरीच बनवायचं आहे आणि घरीच बनवून त्यांना मी एक गिफ्ट असं देणार आहे. गिफ्ट म्हणजे असं बॉक्ससारखं ज्याच्यामध्ये चॉकलेट्स आणि एक एक मेसेज असणार आहे त्यांच्यासाठी. असं थोडंसं क्रिएटिव्ह काहीतरी शोधलं आहे मी, तर तसं मला बनवायचं आहे. आता बघू ग्रितिक मला किती साथ देतो किंवा तो मला किती बनवू देतो, नाहीतर मग मला त्याला झोपल्यावरच बनवावं लागेल. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. हाय एव्हरीवन, गुड आफ्टरनून. काय करतोय आपण? काय करतोय? आज आहे पप्पाचा वाढदिवस, हो ना? पप्पाच्यासाठी काही करायचं, पण तू मला करून नाही दे. मला करून नाही देणार तू? करून नाही देणार? हे बघ काय घेतलंय आपण, हे बघ काय घेतलंय, हे बघ काय आहे. हा काय आहे? याचे मी काय बनवणार आहे? बघ किती सारे चॉकलेट, बघ एवढे सारे चॉकलेट आणले बघ. हे बघ काय आहे रे? हा या चॉकलेटचं काय करणार? हा ते पण आहे, हा हे पण आहे, ते पण आहे. गार्गी पण काहीतरी काम करू लागते आणि मी माझं इकडे काम कैची आजीजवळ असेल, इथेच आहे माझ्याकडे. मी कुठून स्टार्ट करू मला काही कळत नाही. पण कुठनं स्टार्ट करू? मी हातावर बघ असं लावून घेतलं. हे बघ दाखव बेटा हात तुझा. हे काय आहे? मेहंदी आहे. मेहंदी काय आहे? हे मेहंदी आहे हातावर, पायावर. अरे बापरे, गार्गी तुझं काम पण झालं, पॅक पण करून दिलं. पण तुझं आतापर्यंत एक पण काम नाही झालं. मला स्केच पेन पाहिजे, तुम्हाला स्केच पेनच दिले नाही. पकड. पहिली गोष्ट ग्रितिक माझ्या जवळ आहे, मी कसं लिहू? पण त्यानेच त्याच्या स्केच पेनवर बघ हातावर स्केच पेनचं मारून घेतलंय. कुठे आहे? मला स्केच पेन ते तरी सांग, मी घेते ना. ग्रितिक काय करतो बेटा तू? मी जरा सारखं दिस का? कशासाठी? मला इथले स्केच पेन्स काढायचे. आणि तू असला तर काय होते तिथे? मम्मी प्लीज. पण तू असला तिथे ते काय होतं? अगाध होते. अगाध होते. अगाध. अगाध? हा. आणि अगाध काय असते? अगाध अगाध मध्ये एक वर्ड आहे, हा. जो की खूप फेमस झालाय. अच्छा. हे ग्रितिक हिची पुस्तकं वगैरे घेते म्हणून ग्रितिक चावी लावून ठेवते तिथे. हाताचा हात जाईल. चावी चावी कुठे लागते? कुठे जाते चावी? दे त्याला चावी तर दे. चावी खेळते तो चावी सोबत. मग उघडे नाही उघडत तो. उघडते तू मम्मी, त्याला उघडता येते. हो रे दादा, तुला उघडता येते म्हणून देत नाही. तुला उघडता नसतं आलं ना तर दिलं असतं मी. दे ग चावी, दे ग त्याला. बघतो बघ कसं तुझ्याकडे. दीदी दे म्हणा, दे. त्याच्या हातावर मेहंदी बघ कशी दिसते, मस्त स्टार काढलाय त्यांनी. त्याला चावी मागत आहे, तू चावी मागत आहे तो. काय दे तुला, काय देऊ? घे. काय केसासोबत खेळायचं तुला? घे. तर शेवटी मी ग्रितिकला झोपवलं आणि नंतरच मी माझं काम केलं, कारण की तो होता तर मला तो करूच देत नव्हता. त्याला स्केच पेन, त्याला चॉकलेट सगळं पाहिजे होतं, तर मी त्याला पहिले आधी झोपवून दिलं आणि मग मी माझं काम केलं. मम्मी पप्पासाठी एवढं? My life is like Center fresh.
My only dark fantasy is To be with you forever. I give you a 5-star rating. हे बघ, हे बघ, हे बघ. always My pulses. say that. I love you always. Oh my god, हे तुम्ही काय? आता चिपकवलंय ते. थांब. You tricked me. You treat me like a princess. My little heart. अजून एक Fuse बाकी आहे. अजून ते काय ते दाखव ना. जेम्स पाहिजे होते पण शॉर्ट्स मिळाले, जेम्स नाही मिळालं. हॅपीनेस कम्स लिटिल शॉर्ट लाईक यू, लिटिल जेम्स पाहिजे होते तिथे. राहू दे. इट्स ओके. इट्स ओके. आणि हे बघ, हे मी दिलेलं. वाव. हॅपी बर्थडे माय लव्ह. बघू हातात. हॅपी बर्थडे माय लव्ह. यू मेक एव्हरी डे brighter with your smiles. Care. काय आहे? Presents. I am lucky to have you. Always wishing you a year filled with happiness. तशी तर कधीच नसते. तू काय पण success and बघ, किती खोटी all बोलते. the love काही you सांग. deserve. तू नसते, पप्पा असते, तू नसते. काय हॅपी नसते मी. त्यांनी कधी शी केली तर तू माझ्यावर चिडचिड केली, तू अभ्यास नाही केली तर मग मी कसं अरे काय पण तर आता हे माझं गिफ्ट झालं आहे तयार, हे बनवून झालं आणि मग मी ग्रीतिकजवळ येऊन बघितलं तर तो इतका तापला होता ना, त्याला खूप ताप आलेली. मला अचानक कळलंच नाही की काय झालं, कारण की जे झोपायच्या आधी तर तो चांगला होता. मस्त मी त्याला झोपून दिलं होतं आणि मग तिकडे मी माझं ग्रीटिंग म्हणजे गिफ्ट बनवायला लागली. माझं गिफ्ट वगैरे बनवून झाल्यानंतर येऊन बघते तर तो खूप सन्न तापलेला होता. मग आता मला काय कळत नव्हतं काय करू काय नाही, कारण की यांचा आज वाढदिवस होता. संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं. तर बाहेर जायचं, आता ताप आला तर बाहेर तर जाता येत नाही. पहिले याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. आणि त्याचा ताप जेव्हा मी मोजला तर तो 101.5 भरला. तर मला काही कळत नव्हतं, खूप तापलेला होता तो अचानकच. तर त्याला आधी आम्हाला न्यायचं हॉस्पिटलमध्ये, पण बड्डे पण आहे तर बघूया संध्याकाळी काय होते. तर त्याला झोपवायचा मी खूप प्रयत्न केला, पण त्याला ताप असल्यामुळे तो काही झोपत नव्हता. शेवटी तो उठला आणि खूप रडत होता. पण मी जे गिफ्ट तयार केलं होतं ना यांच्यासाठी, तर मी कुठं ठेवू विचार करत होते. तर मी ठेवला या ड्रॉवरमध्ये. जेव्हा हे संध्याकाळी येतील, हातपाय वगैरे धुतील तर त्यांना ते दिसेल. आणि सरप्राईज म्हणून मला खूप आवडलं आहे गिफ्ट, मस्त झालं आहे ते. तर ते सरप्राईज म्हणून त्यांना दिसेल पण की ते बघतील पण की काय आहे म्हणून याच्यामध्ये. तर गार्गी पण म्हटली की याच ड्रॉवरमध्ये ठेव, तर मी इथे ठेवून दिलं आहे. बघूया आता ते आल्यानंतर त्यांचं रिॲक्शन कसं येतं. तर ते आल्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते. आधी याला हॉस्पिटलमध्ये मला न्यायचं आहे. चला तर मग नंतरचा पण ब्लॉग नक्की बघा. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.